मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक हेल्थबद्दल समजणार आहोत। ह्या नॉलेज आणि स्टेपमुळे तुम्हाला तुमच्या स्टडी करण्यात, एक्झाम प्रिपरेशन करण्यात किंवा सक्सेसफुल व आनंदी जीवन जगण्यात मदत होईल। तर आपलं जे आरोग्य आहे ते दोन मूलभूत गोष्टींवर अवलंबून आहे। त्या दोन गोष्टी म्हणजे तुमचे शरीर आणि तुमचे मन। ह्या दोन गोष्टी संतुलित असतील तर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यापासून कोणच रोखू शकत नाही। तर शरीर व मन यांना संतुलित ठेवण्यासाठी काय काय आपल्याला गोष्टी कराव्या लागतील ते एक एक ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। शरीरास निरोगी, चपळ व मजबूत बनवण्यासाठी 4 गोष्टी गरजेच्या आहेत, जसे की आहार, व्यायाम, पाणी आणि झोप। व मन नियंत्रणासाठी आपल्याला योगा मदत करू शकतो। आता आपण यातील प्रत्येक पॉइंटला थोडं डिटेलमध्ये समजूयात। पहिल्यांदा आहार समजूया, त्यामध्ये त्याचे प्रकार व निरोगी राहण्याच्या काही टिप्स समजूया। पहिल्यांदा आहाराच्या प्रकारामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक असे प्रकार आहेत। सात्विक आहार हा असा आहार असतो ज्याने शरीर शुद्ध होते, मन शांत होते। उदाहरणार्थ ताजी फळे, भाजी, धान्य, ताजे दूध। राजसिक आहार हा असा आहार असतो ज्याला खाल्ल्यामुळे बेचैनी, क्रोध, चिडचिडपणा आणि अनिद्रा होऊ शकते, जसे की मसालेदार जेवण, जास्त तिखट, तेलकट किंवा आंबट खाणे। तामसिक आहार हा असा आहार आहे ज्याच्या सेवनामुळे शरीरामध्ये सुस्ती, जडता येते, जसे की मांसाहारी आहार, शेळे जेवण, जास्त तेलकट, जास्त गोड जेवण। याच्यानंतर काही टिप्स समजूया ज्या आपल्याला हेल्दी राहण्यासाठी उपयोगी पडतील। पहिली आहे डिटॉक्स। आपल्या शरीरामध्ये जेव्हा अयोग्य प्रकारचे जेवण आपण खातो तेव्हा ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू विविध स्वरूपात साठू लागते व रोग निर्माण करते। त्यासाठी आपल्याला उपवास केला पाहिजे किंवा 2 जेवणामध्ये काही पुरेसा गॅप ठेवला पाहिजे, जसं की प्रत्येक जेवणामध्ये 8 तासाचा गॅप ठेवला पाहिजे, ज्यामुळे आपली प्राणशक्ती ह्या वेळेत शरीर स्वच्छ करते व शरीर रोगमुक्त करते। योग्य जेवण। डिटॉक्स नंतर योग्य संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, ज्याने शरीराला उत्तम पोषण मिळून शरीराची वाढ व मजबूती होते। बेकरी प्रोडक्ट्स पासून सावधान। आजकाल जे पॅकेज्ड प्रोडक्ट्स मिळतात त्यांना भरपूर दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये भरपूर साखर व केमिकल्स वापरले जातात। हे शरीरास खूप हानिकारक आहेत व हेच रोगाला निमंत्रण देतात। व्यायाम। याच्यामध्ये 4S मंत्र आहे, जसं की सेफ्टी, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ अँड सस्टेनेबिलिटी। सेफ्टीमध्ये आपल्याला काही नियमांचं पालन केलं पाहिजे, जसं की गाडी चालवताना हेल्मेट घालणे असेल, इलेक्ट्रिक काम करताना पायामध्ये चप्पल घालणं असेल। दुसरं म्हणजे स्ट्रेचिंग। शरीराच्या मसल्सना स्ट्रेचिंगची गरज असते। तसेच स्ट्रेंथ। रोजची कामे सहजतेने करण्यासाठी मांसपेशी मजबूत असणं गरजेचं आहे, त्यासाठी त्यांना मजबूत बनवण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे। आणि ह्या वरच्या 3 यसना नियमितपणे फॉलो करणं गरजेचं आहे, ते येतं सस्टेनेबिलिटीमध्ये। यानंतर पाणी। पाण्याची आपल्या शरीराला भरपूर आवश्यकता असते। आपल्या शरीरात 70% पाणी असते। आपल्या रक्तामध्येही भरपूर प्रमाणात पाणी असते। शरीराच्या अनेक क्रियांसाठी पाण्याची आवश्यकता असते। रोज किमान 2.5 ते 3 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे। हेल्दी लाईफसाठी आपल्याला लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे। रात्री लवकर जेवलं पाहिजे, ज्याने तुम्हाला गाढ झोप लागण्यामध्ये मदत होईल। आता मनाला नियंत्रित करण्याचे काही गोष्टी समजूया, जसं की तो आहे योगा। मन शांत व स्थिर असेल तर आपलं आयुष्य आनंदी व उत्साही बनू शकतं। ते अचीव करण्यासाठी आपणास योगा नक्कीच मदत करेल। आध्यात्मिक ज्ञान। भगवद्गीता। भगवद्गीता ही जीवन जगण्याचे काही नियम सांगते जे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये लाईफच्या प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन आहे। ध्यान। ध्यानामुळे मन एकाग्र होते। मंत्र उच्चारणामुळेही आपल्या मनाच्या शांतीसाठी भरपूर फायदे होतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण समजलं की शरीराला व मनाला संयमित, तंदुरुस्त, नियंत्रित करण्याचे काही उपाय। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।